नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, मऊ आणि चविष्ट नाचणीचा ढोकळा। वजन कमी करायचं असो किंवा हेल्दी नाश्ता हवा असेल किंवा मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल, ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मस्त असा जाळीदार खमंग ढोकळा कसा बनवायचा तो बघूया चला। तर मी इथे एक वाटी नाचणीचं दळून आणलेलं पीठ घेतलेले आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, जास्तसुद्धा नाही घेतलेला। आपल्याला अतिशय हेल्दी असा बनवायचा आहे, तर त्याच वाटीने अर्धी वाटी मी मस्त अशी दही घेतलेली आहे। फ्रेश अशी दही घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने। आणि इथंच मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। तर इथं मला परत थोडंसं पाणी वाटलं टाकावंसं, तर मी इथं अर्धा कप पाणी मी टाकलं। चहा पिण्याचा अर्धा कप असतो त्याच्या एवढंच मी पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने। परत मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, बघू शकता। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। अशा पद्धतीने मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे बरं का। तर 15 मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवलं होतं। रेस्ट करून झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं, चवीपुरते मीठ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता एका साईडला ताटाला तेल लावून घ्यायचं। त्याच्यानंतर ते नाचणीचं बेटर तयार केलं होतं त्याच्यात मस्त एक डवणा तेल टाकून घेतलं। आता इथं पाऊण चमचा मी खाता सोडा म्हणजेच आपला टाटा सोडा असतो ना, तो टाकून घेतला आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर एका साईडला छान असं मिक्स करून घेतलं। ज्या ताटाला तेल लावलेलं होतं त्या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे, बघू शकता। अतिशय व्यवस्थित आणि झटपट होणारा नाश्ता आहे। तर तुम्ही हा नाश्ता सायंकाळी पण करू शकता, सकाळी पण करू शकतात, अगदी झटपट होतो। आणि बघू शकता एका साईडला मी आधीच पाणी गरम करायला उकळायला ठेवलं होतं, त्याच्यानंतरच मी हे ताट ठेवलेले। तर आता आपण 15 मिनटासाठी मस्त कमी आचेवर ठेवलेलं होतं। छान असा आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता, मी तुम्हाला इथं शिजला का नाही ते सुद्धा दाखवलं। सुरी आपली एकदम व्यवस्थित निघाली, तर अजिबात चिटकलेलं नाही आहे। तर इथं 15 मिनटानंतर थंड होऊ दिलं। थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने ढोकळे करून घेतले, काप करून घेतलेले ढोकळे। तर बघू शकता किती इझिली आणि किती कमी साहित्यात आपल्याला ही रेसिपी तयार होते। तुम्ही हे ढोकळे सॉससोबत खाऊ शकतात, दह्यासोबत खाऊ शकतात आणि हिरवी चटणी जर बनवली तर अतिउत्तम, खूपच चविष्ट लागतात आणि अतिशय हेल्दी। अजिबात कोणत्याच गोष्टीचा अतिवापर न करता बघू शकता किती जाळीदार आणि मस्त असे चविष्ट तयार झालेले आहेत। तर चला आता आपण पटकन फोडणी देऊन घेऊया। एका छोट्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी टाकून घेतली, हिंग टाकून घेतला। छान असं जिरं तडतडल्यानंतर मिरच्या टाकून घेतल्या, पांढरी तीळ टाकून घेतली, हिरवी कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, बघू शकता। छान असं चरचरीत फोडणी देऊन घ्यायची आणि मस्त असं व्यवस्थित त्या ढोकळ्यांवरती पसरून घ्यायचं गरमागरम। तर खूप चविष्ट होतो, नक्कीच तुम्ही करून बघा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता अतिशय जवळून दाखवते आणि हेल्दी प्लस सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात। धन्यवाद।